हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. तर पहा बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्री. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये आता आपण या लेक्चरमध्ये आपला पॉईंट सेकंड कव्हर करतो आहे आणि पॉईंट आहे रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आधीच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट कव्हर केला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ओके, तर पहा सेकंड पॉईंट काय आहे आपल्या या टॉपिकचा. रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचं एकमेकांसोबत असलेलं रिलेशन काय. ठीक आहे, आता तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही पाहिले ट्रिग्नोमेट्रिकचे रेशोज, त्याचे बेसिक आयडेंटिटीज, बेसिक फॉर्म्युलेज. ओके, ए बी सी हा एक ट्रायंगल आहे. साइन थिटा हा आपण थिटा घेतलेला आहे. ओके, हा 90 डिग्री आहे. मग साइन थिटाचा फॉर्म्युला काय आला, ए बी अपॉन ए सी म्हणजेच काय, अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस, टॅन अपोजिट अपॉन ॲडजस्टंट साईड. साईनच्या एक्झॅक्ट अपोजिट कोण आहे, कोसेक. कोसेक काय सांगतो, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. कॉसच्या एक्झॅक्ट अपोजिट सेक थिटा. ओके, तो काय सांगतो, ॲडजसेंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, आणि कॉट थिटा हा एक्झॅक्ट अपोजिट कोणाचा आहे, टॅन थिटाच्या. आणि तो काय सांगतो तर ॲडजसेंट साईड अपॉन अपोजिट साईड. तर अशा पद्धतीने हे ट्रिग्नोमेट्रिकचे रेशोज आहेत. मग आता यांचं जर रिलेशन बिटवीन एकमेकांसोबतचं जर रिलेशन तुम्ही पाहायला गेलं तर आता पहा, साइन थिटा आणि कोसेक थिटा रेशो जर तुम्ही पाहिलं तर ए बी अपॉन ए सी, ए सी अपॉन ए बी. म्हणजेच जर ए बी अपॉन ए सी इंटू ए सी अपॉन ए बी जर ह्या दोघांना मी मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर काय मिळणार आहे मला, 1. का, कारण ए सीला ए सी कॅन्सल होणार आहे, ए बीला ए बी कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथं कोण राहणार आहे, 1 इंटू 1. ॲन्सर किती मिळालं मला, 1. मग याचाच अर्थ काय झाला तर साइन थिटा इंटू कोसेक थिटा काय आयडेंटिटी मिळाली मला या ठिकाणी. पहा, फर्स्ट आयडेंटिटी मला या ठिकाणी क्रिएट झाली, काय, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. पहा, साइन थिटा आणि कोसेक थिटाला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर मला 1 मिळतं, कारण या पद्धतीने ते रेशो एकमेकाला काय होतात, कॅन्सल होतात. ओके, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही अजून आयडेंटिटी क्रिएट करू शकता. कोणत्या तर पहा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 असं जर असेल तर साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा हा इंटू होता, तो तिकडे जाऊन काय झाला, डिवाइड झाला. ओके, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. पहा, मेन या आयडेंटिटीवरनं तुम्ही या दोन आयडेंटिटी राईट करू शकता. ओके, ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन 1 काय तर हे रिलेशन आहे. ओके, मग साइन थिटा तुम्ही एका साईडला ठेवला, हा इंटू होता तिकडे जाऊन डिवाइड झाला. किंवा कॉस थिटाची जर व्हॅल्यू तुम्हाला हवी असेल तर साइन थिटा तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे. म्हणजे या आयडेंटिटीवरनं तुम्ही या दोन आयडेंटिटी पण क्रिएट करू शकता. हे दोन रेशोसुद्धा फॉर्म्युलेसुद्धा क्रिएट करू शकता. दॅट्स इट. ओके, मग जर या दोघांचं असं रिलेशन तयार होत असेल तर ऑब्वियसली बाळांनो कॉस आणि सेक या ठिकाणी सुद्धा तसंच होणार आहे. का, कारण एक्झॅक्ट कॉसला अपोजिट कोण आहे, सेक आहे. म्हणजे ए सीला हा ए सी कॅन्सल होणार आहे, बी सीला हा बी सी कॅन्सल होणार आहे. म्हणजे सेकंड आयडेंटिटी तुम्हाला कोणती मिळाली या ठिकाणी, पूर्ण राईट करायची गरज आहे का, आता तुमच्या लक्षात आलेली आहे का. हा जर याच्या अपोजिट आहे तेच नंबर आहेत. जर ह्या दोनचं मी मल्टिप्लिकेशन केलं, कोणाचं, कॉस थिटा इंटू सेक थिटा, जर ह्या दोनचं मी मल्टिप्लिकेशन केलं तर ॲन्सर काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. सेम ॲज इट इज जर तुम्ही पाहिलं टॅन आणि कॉट, जर या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन केलं तर बी सीला हा बी सी कॅन्सल होणार आहे, ए बीला हा ए बी कॅन्सल होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला तिसरी आयडेंटिटी मिळणार आहे. तिसरी आयडेंटिटी कोणती तर टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. मग या ठिकाणी सुद्धा तुम्ही आयडेंटिटी राईट करू शकता. ओके, पहा, पहिल्या आयडेंटिटीज कोणत्या होत्या इथे, पहिली आयडेंटिटी कोणती होती तर साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. मग आयडेंटिटी तयार कोणत्या झाल्या, त्यावरून साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. सेकंड आयडेंटिटी ती कोणती क्रिएट झाली पहा, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे इथे पण फॉर्म्युले क्रिएट होऊ शकतात. काय, कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा अँड सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन
कॉस थिटा. ओके. आणि त्यानंतर थर्ड आयडेंटिटी आता तुमच्यासमोर आहे, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. म्हणजेच काय मिळालं रे बाळांनो, टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा अँड कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. ओके. पहा, ह्या तुमच्या 3 मेन आयडेंटिटीज आणि ह्या तिघांना घेऊन तुम्ही अजून आयडेंटिटीज काय करू शकता, क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीने हे एकमेकांसोबत असलेलं यांचं काय रिलेशन आहे. तुम्हाला ह्या 3च आयडेंटिटी खरं तर लक्षात ठेवायच्यात. हे तुमचे बेसिक 3 रेशोज, ह्या तिघांवरनं तयार झालेले हे 3 रेशोज आणि ह्या 6 जणांना कंबाईन करून मिळालेले हे 3 रेशोज म्हणतात आयडेंटिटीज, या 3 आयडेंटिटी. तर अशा पद्धतीने हे एकमेकांसोबत असलेलं ह्या दोघांचं रिलेशन लक्षात आलं आहे. फॉर्म्युले काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, काय आयडेंटिटीज लक्षात ठेवणार आहे, तर साईन इंटू कोसेक इज इक्वल टू 1, कॉस इंटू सेक इज इक्वल टू 1 अँड टॅन इंटू कॉट इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, आयडेंटिटी लक्षात ठेवणार आहात. पहिल्या आयडेंटिटीवरनं 2 पुन्हा तयार होतात, दुसऱ्यावरनं सुद्धा 2 तयार होतात आणि तिसऱ्यावरनं सुद्धा 2 आयडेंटिटीज काय होतात या ठिकाणी तयार होतात. तर अशा पद्धतीने तुमचं रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमधला एक पॉईंट कवर झालेला आहे. आपल्याला अजून एक पॉईंट पाहायचा आहे खरं तर, पण तो मात्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच कवर करणार होतो, दॅट्स इट. तर मला असं वाटतं तुमच्या हा पॉईंट लक्षात आलेला असेलच. तर पहा बाळांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये जे 6 रेशोज पाहिलेत आणि या लेक्चरमध्ये आपण ज्या ह्या 3 आयडेंटिटीज पाहिल्यात, ह्या व्यवस्थित बारकाईने पुन्हा एकदा रिपीट पहा, पाठ करा, लक्षात ठेवा. पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवा कसे रेशो तयार झालेत, कशा आयडेंटिटीज क्रिएट झाल्यात, थोडंसं डोकं लावा, लक्षात ठेवा. कारण याच्याच बळावर, याच्या बेसवर आपल्याला अजून नवीन आयडेंटिटीज क्रिएट करायच्या आहेत. ओके. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हाच पॉईंट कवर करणार आहोत. अजून काय आयडेंटिटीज आहेत. तोपर्यंत बाय बाय.